नमस्कार, मी चेतन टाकसाळे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. आज आपण बघणार आहोत गुगल फॉर्ममध्ये ए आयच्या वापराने कशा पद्धतीने गुगल फॉर्म ऑटोमेट करता येतो किंवा गुगल फॉर्म बनवताना आपला वेळ कसा वाचवता येईल याबद्दल हा व्हिडिओ आहे. सुरू करूया आपल्या व्हिडिओला इमिजिएटली. सर्वात प्रथम आपल्याला जायचं आहे गुगलवर गेल्यानंतर आपल्याला रेग्युलर आपलं गुगल साइन इन करायचं आहे. गुगल साइन इन केल्यानंतर शेजारीच 9 डॉट्स आहेत, त्या 9 डॉट्समध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे खाली फॉर्म्सचा ऑप्शन दिसतो, म्हणजे गुगल फॉर्म्स. रेग्युलर जसं आपण गुगल फॉर्म बनवतो तसंच इथेपर्यंत यायचं आहे. इथं आल्यानंतर आपल्याला ब्लँक फॉर्म इथे घ्यायचा आहे. ब्लँक फॉर्म घेतल्यानंतर पहिल्यांदा आपल्यासमोर डायरेक्टली ऑप्शन येतं जेमिनी आणि लेट स्टार्ट क्रिएटिंग असा ऑप्शन येतो. ओके, लेट स्टार्ट क्रिएटिंग म्हणल्यानंतर इथे आपल्याला ए आयच्या माध्यमातून रेडी फॉर्म आपल्या डिस्क्रिप्शनवरून रेडी फॉर्म तयार करून आपल्याला गुगल फॉर्ममध्ये मिळणार आहे. इथे एक डिस्क्रिप्शन काय द्यायचं, तर इथं मी एक डिस्क्रिप्शन रेडी केलेलं आहे. तर इथं मी काय माझं एक वर्कशॉप आहे 25 जूनला, तर त्याबद्दलची माहिती इथं मी दिलेली आहे. सॉफ्टेक सोल्युशन सर्व्हिसेस पुणे ऑर्गनाइज लाईव्ह वेबिनार ऑन त्याविषयी दिलेला आहे. त्याचं डेट काय आहे, त्याचं टाईम काय आहे. त्यानंतर मी आय वॉन्ट सेंड रजिस्ट्रेशन फॉर्म फॉर पार्टिसिपंट टू केलं तरी चालेल, किंवा तसं ते तो स्वतःच त्या गोष्टी करेक्ट करून घेतो. पार्टिसिपंट्स काइंडली मेक पार्टिसिपंट डिटेल फॉर्म. ऑल्सो आय वॉन्ट टू अपलोड स्क्रीनशॉट ऑफ सेंडिंग मनी बाय UPI. ऑल पार्टिसिपंट्स आर लायब्ररियन. बस मी मला जे जमलं त्या पद्धतीने मी इथं टाईप केलेलं आहे. आणि हे टाईप केलेलं इथे मी स्पेशली उल्लेख लायब्ररियन आहेत सर्व पार्टिसिपंट्स, तो मी इथे केलेला आहे. त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आता तो आपल्याला डायरेक्टली तयार करून देणार. तो इथे तुम्हाला हा डिस्क्रिप्शन ॲज इट इज तुम्ही टाईप करा, कॉपी करा. तो समजा तुम्ही इथे टाईप केला आणि इथे त्यानंतर तुम्हाला ऑप्शन इन क्रिएट. बस क्रिएट म्हणल्यानंतर तुम्हाला इथे ए आयच्या माध्यमातून गुगल फॉर्म रेडी करून भेटणार. हे बघा, तर रजिस्ट्रेशन फॉर्म स्मार्ट वर्क स्ट्रॅटेजी युझिंग ए आय. इथं जॉईन सॉफ्टवेअर पुणे. ओके, इथं त्यांनी लिहून दिलेलं आहे. त्यानंतर फुल नेम, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, लायब्ररी नेम, आर यू लायब्ररियन, हाऊ अबाउट दिस वेबिनार, अपलोड स्क्रीनशॉट, डेट ऑफ. हे अननेसेसरी. आता समजा आपल्याला ट्राय अगेन, म्हणजे समजा आपल्याला तो नाही पटला तर आपण पुन्हा त्याला ट्राय अगेन म्हणू शकतो. हे बघा, फुल नेम, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, डेझिग्नेशन. ओके, आर यू फॅमिली विथ AI टूल्स, हाऊ यू रेट. ओके, हे आहे. त्यानंतर अपलोड स्क्रीनशॉट आणि एनी स्पेसिफिक टॉपिक यू लाईक टू सी कव्हरिंग रिगार्डिंग गुगल वर्कस्पेस. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला रेडी फॉर्म आणि इथे क्रिएटवर टिक करायचं आहे, इथे कंटिन्यू करायचं आहे. ओके, कंटिन्यू केल्यानंतर आता तुम्हाला परत त्याच्यामध्ये ऑप्शन येतं की तुम्हाला हवं तर तो फॉर्म तुम्ही एडिट करू शकता. हे बघा. ओके, तर इथे तुम्हाला नाही पाहिजे, मला ह्याला फक्त इथं मला रिमार्क ठेवायचं आहे. बस तुम्हाला जे पाहिजे नाही ते तुम्ही लायब्ररी नेमच्या जागी इथे कॉलेज नेम करा. कॉलेज नेम करा. इथं अजून डेझिग्नेशन आहेच ऑलरेडी, कॉलेज नेम, डेझिग्नेशन. ओके, आणि इथं बाकी दोन माहिती त्यांनी स्वतःहून विचारायला लावली ती आहे. अपलोड स्क्रीनशॉट, इथे तुम्हाला स्क्रीनशॉटचा अपलोडचं ऑप्शन येतं आहे, ते मी सांगितलं होतं त्याप्रमाणे. हे बघा, किती मिनटामध्ये आपला फॉर्म झाला. सेकंदांमध्ये त्यांनी आपल्याला हा फॉर्म तयार करून दिला. इथे पब्लिश करा. पब्लिश केल्यानंतर इकडे मॅनेज करा. मॅनेजमध्ये त्याला तुम्ही रिस्ट्रिक्टेडच्या जागी एनीवन विथ दिस लिंक करा आणि त्याला डन करा. डन केल्यानंतर इकडे पब्लिशचं ऑप्शन येईल. ओके, पब्लिश म्हणल्यानंतर ही कॉपी लिंक करून तुम्ही तुमच्या पार्टिसिपंट्सला देऊ शकता. म्हणजे तुम्हाला हा गुगल फॉर्म नंतर हा भरून आल्यानंतर ते तुम्हाला रिस्पॉन्समध्ये त्या गोष्टी आणि इथे तुम्हाला एक्सेलमध्ये तो डेटा तुम्हाला एक्सेलमध्ये इथे दिसणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने AI हे गुगलच्या प्रत्येक प्रोडक्टमध्ये इंटिग्रेट झालेलं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला इथे गुगल फॉर्ममध्ये सुद्धा इथे ॲज इट इज आपल्याला AIचा वापर करून गुगल फॉर्म बनवता येणार आहे. इथून पुढे तुम्ही गुगल फॉर्म बनवताना नक्कीच या पर्यायाचा वापर करसाल अशी अपेक्षा ठेवतो. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.